Hello students, welcome to Late Prayagbai Patil Junior College, Latur. 11th Commerce, compulsory subject OCM. Introduced to me your subject teacher Surendra Khapate. Today we have start first compulsory subject, Organization of Commerce and Management. त्यालाच OCM. O means Organization of Commerce, COMMERCE. M Management, MANAGEMENT. कॉमर्स वाणिज्य, ऑर्गनायझेशन संघटन, वाणिज्य संघटन आणि मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन, यालाच OCM असं म्हणण्यात आलेलं आहे. या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट संदर्भातील आपल्याला पाहायचं आहे. त्या अगोदर आपल्याला इंट्रोडक्शन या विषयासंदर्भातील आपल्याला द्यायचं आहे. इंट्रोडक्शन द्यायचं आहे, त्याची ओळख नेमकी काय आहे. त्या आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा अर्ली मॉर्निंग टू नाईटपर्यंत अनगिनत वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण पाहतो, गुड्स पाहतो, वस्तू पाहतो, सेवा सर्व्हिसेस पाहतो. या सर्व काही प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा यांचा आपण वापर सतत करत असतो, युटिलाइज करत असतो, त्याचा यूज करत असतो. परंतु हे प्रोडक्ट्स येतात कसे, आपल्यापर्यंत पोहोचतात कसे, त्याचा यूज कसा करणे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग होते कशी, या सगळ्यांचा आणि याचा व्यवसाय म्हणजे बिझनेस कसा होतो, हे आपल्याला या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये पाहायचं आहे. त्या अगोदर प्रत्येक वर्ड बाय द सेपरेटायझेशन करू आणि वर्ड्स मिनिंग नेमकी काय आहे आपण पाहू. याचाच अर्थ ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, कॉमर्स म्हणजे काय अँड मॅनेजमेंट म्हणजे काय. आता ऑर्गनायझेशन संघटन आपण पाहिलं, त्याला इन शॉर्ट मराठीमध्ये संघटन असं म्हणता येतं. आता संघटना, ज्याचा अर्थ काय झालं, द ग्रुप ऑफ पर्सन, द ग्रुप ऑफ पर्सन इन्व्हॉल्वड इनटू द स्पेशल ऑब्जेक्ट. एखादा उद्देश साध्य करण्यासाठी एकत्रित येणे लोक, द ग्रुप ऑफ पर्सन. द ग्रुप ऑफ पर्सन, व्यक्तींचा समूह एकत्रित येऊन एखादं कार्य करण्यासाठी एकत्रित येणं, त्यालाच ऑर्गनायझेशन असं म्हणता येतं, संघटना. त्याच पद्धतीने याचा अर्थ आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन दिसतील. एम्प्लॉई ऑर्गनायझेशन, कामगारांचं डेव्हलपमेंट करण्यासाठीचे एकत्रित आलेले वर्कर्सची युनियन किंवा ऑर्गनायझेशन ज्याला म्हणता येईल. किंवा त्याच पद्धतीने आपल्या कॉलनीमध्ये, गल्लीमध्ये आपल्याला जर फेस्टिवल साजरा करायचा, कोणता गणपती उत्सव साजरा करायचा आहे, गणपती मंडळ आपल्या बाजूला बसतं, आपल्या कॉलनीमध्ये बसतं, त्यावेळेस आपण पाहतोय की बाबा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कॉलनीमधील लोक एकत्रित येतात आणि त्यांना काय कार्य करायचं, ते गणपती मंडळ बसवायचं आणि ते वर्क करायचं. म्हणजे याचा अर्थ त्यांचा उद्देश काय, स्पेशल ऑब्जेक्ट काय आहे, द ग्रुप ऑफ पर्सन इन्व्हॉल्व, एकत्रित येतात आणि त्याद्वारे तो मोटिव्ह सक्सेस करण्यासाठी एकत्रित आलेल्यांना काय म्हणण्यात येतं, ऑर्गनायझेशन, संघटना असं म्हणण्यात येतं. आपल्या घरामध्ये एखादा फंक्शन आहे आणि तो फंक्शन तो सेलिब्रेट करायचा आहे, तो काम करायचं, त्यावेळेस आपण घरातील जो चेअरपर्सन आहे म्हणजे जो मुख्य माणूस आहे तो सगळ्या घरातील पर्सन एकत्रित आणतो आणि हे कार्य करायचं आहे असं आपल्याला सांगतो. त्यावेळेस एकत्रित आलो आपण सगळेजण, ऑर्गनाईज झालो सगळेजण एका, आणि त्या एका स्पेशल पर्पजसाठी, हेतूसाठी. त्याच पद्धतीनं ऑर्गनायझेशन, द ग्रुप ऑफ पर्सन्स एकत्रित येऊन त्यावरतीची वर्किंग करणे, त्यालाच ऑर्गनायझेशन, संघटना असं म्हणलं. मग स्टुडंट ऑर्गनायझेशन आपल्याला भेटेल. याचाच अर्थ स्टुडंटसाठीचं फाईट करण्यासाठी, जस्टिस करण्यासाठीचं ऑर्गनायझेशन. आज कोविडची परिस्थिती आज आपण पाहतो, समाजामधील जे कोणतेही दुर्लक्षित घटक आहेत, गरीब व्यक्ती आहेत, अशांना काही लोक, काही ऑर्गनायझेशन, मग रोटरी क्लब आलं आपण पाहतो,
काय करतं ते सोशल वर्क करतं. सोशल वर्क करण्यासाठी एकत्रित आलेले लोक झाले. यांना सुद्धा आपण काय केलं ऑर्गनाईज एकत्रित येऊन त्यांनी त्या स्पेशल पर्पज करण्यासाठी ऑर्गनाईज संघटन करण्यात आलं. संघटना तयार झाली. त्यानंतर येतो कॉमर्स मराठी वाणिज्य ज्याला आपण म्हणतो कॉमर्स. आता कॉमर्स इज रिलेटेड टू द बिझनेस. हे कशाशी आहे बिझनेसशी रिलेटेड आहे. इट इज अ कमर्शियल ॲक्टिव्हिटी. कॉमर्स हे एक व्यावसायिक कार्य आहे. याच्यामध्ये काय होतं बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बाय ही एक बिझनेस प्रक्रिया आहे. इट इज आस्पेक्ट ऑफ बिझनेस. ही एक व्यवसायाची प्रक्रिया आहे. यामध्ये गुड्स वस्तू सर्व्हिसेस सेवा देणे. गुड्स अँड सर्व्हिसेस बाईंग अँड सेलिंग वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री करणे म्हणजे सुद्धा कॉमर्स असं म्हणण्यात येतं. गुड्स वस्तू प्रोडक्ट सर्व्हिस सेवा देणे सर्व्हिस करणे सेवा देणे यांची बाय करणे अँड सेलिंग विक्री करणे खरेदी करणे आणि विक्री करणे. ही एक बिझनेसचाच प्रकार आहे. कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आहे. याद्वारे वस्तू व सेवा यांची खरेदी व विक्री केली जाते. त्याला सुद्धा कॉमर्स असं म्हणण्यात येतं. आता त्यानंतर आहे मॅनेजमेंट व्यवस्थापन. व्यवस्थापन याचाच अर्थ काय होईल लोकांकडनं म्हणजेच टू गेट थिंग्स टू अनदर पर्सन. टू गेट थिंग्स किंवा टू गेट डन फ्रॉम द अदर. टू गेट डन फ्रॉम द अदर. डन फ्रॉम द अदर दुसऱ्यांकडनं योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं काम करून घेणे म्हणजेच मॅनेजमेंट. योग्य दुसऱ्यांकडनं कसं काम योग्य पद्धतीनं करून घेणे त्यालाच मॅनेजमेंट असं म्हणण्यात येतं. सपोज आपल्या घरामध्ये आपल्याला आई काहीतरी काम सांगते पण आपण ते काम लगेच करतो का नाही. परंतु आईला माहीत असतं की याच्याकडून काम कसं करून घ्यायचं. ती म्हणते थांब आता करणार नाही का बरं ठीक आहे थांब. मग नंतर म्हणते मी पप्पांना सांगेन वडिलांना सांगेन तू आता असं नाही केलास तर मी त्यांना सांगेन. आपण लगेच काय करतो इमिजिएट ॲक्शन करतो. नाही मी करतो ते काम तू सांगू नकोस. याचाच अर्थ काय झालं मॅनेजमेंट ज्यालाच व्यवस्थापन असं म्हणलं जातं. टू गेट डन फ्रॉम द अदर दुसऱ्यांकडनं योग्य पद्धतीनं करून घेणे त्यालाच काय म्हणण्यात आले मॅनेजमेंट व्यवस्थापन. हे पूर्ण तो ग्रुप ऑफ पर्सन स्पेशल ऑब्जेक्ट हे ऑर्गनायझेशन संघटन कॉमर्स याचाच अर्थ इट इज अ कमर्शियल ॲक्टिव्हिटीज अँड डन फ्रॉम द अदर पर्सन दुसऱ्यांकडनं कसं करून घेणं हे या सगळ्या काही बिझनेस रिलेटेड्स गोष्टी आपण या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये पाहणार आहोत. आता या ऑर्गनायझेशन म्हणजे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये आपल्याला एकूण टोटल 8 चॅप्टर्स 11 कॉमर्ससाठी आहेत. किती 8 चॅप्टर्स 8 चॅप्टर्स त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. 8 चॅप्टर्स टोटल नंबर ऑफ चॅप्टर्स आहेत 8. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 7 and 8 chapter including OCM Organization of Commerce and Management. फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ओळख. आता जशी आपण घेतलेली इंट्रोडक्शन ऑफ OCM संदर्भातील इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स COMMERCE कॉमर्स अँड बिझनेस BUSINESS. ओळख कशाची कॉमर्स अँड बिझनेसची.
व्यवसाय आणि वाणिज्य याची ओळख काय आहे हा फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. सेकंड चॅप्टर आहे ट्रेड, TRADE, ट्रेड व्यापार पद्धती संदर्भातील कशाद्वारे ट्रेड करण्यात येतो, कशा पद्धतीनं करण्यात येतो, या सर्व काही व्यापाराच्या पद्धती हा सेकंड चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. थर्ड चॅप्टर आहे स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड बिझनेसेस. स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड बिझनेसेस. स्मॉल स्केल, स्मॉल छोटा, इंडस्ट्री उद्योग, लघु उद्योग, छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. आणि बिझनेसेसचा, छोटे लघु उद्योग आणि बिझनेसेस यांचा या थर्ड चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आता यानंतर फोर्थ चॅप्टर आहे फॉर्म्स ऑफ, FORMS, फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. बिझनेस ऑर्गनायझेशन. फर्स्ट व्यवसायाच्या विविध पद्धती, फर्स्ट फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सेकंड व्यवसायाच्या विविध पद्धती. सेकंड फोर्थ चॅप्टर आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. फर्स्ट व्यवसायाच्या विविध पद्धती एक, आणि सेकंड फिफ्थ चॅप्टर आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सेकंड व्यवसायाच्या विविध पद्धती, विविध प्रकार. सेकंड. आता यानंतर आहे सिक्स्थ चॅप्टर इन्स्टिट्यूट सपोर्टिंग बिझनेस. इन्स्टिट्यूट्स सपोर्टिंग बिझनेस. इन्स्टिट्यूट संस्था कशाला सपोर्ट करतात? व्यवसायाला. व्यवसायाला सपोर्टिंग करणारे संस्था, व्यवसायाला बिझनेसला सपोर्टिंग करणारे इन्स्टिट्यूट्स कोणते आहेत हे या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. 7 नंबर आहे बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यावसायिक पर्यावरण ज्याला म्हणण्यात आलेलं आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट. बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यावसायिक पर्यावरण हा आहे चॅप्टर नंबर 7. त्यानंतर 8 नंबर आहे मॅनेजमेंट संदर्भातील इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन ओळख कोणाची? व्यवस्थापनाची ओळख. असे टोटल एकूण 8 चॅप्टर्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. सेकंड ट्रेड. थर्ड नंबरचा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड बिझनेसेस. यानंतर फोर्थ फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. फर्स्ट. फिफ्थ फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सेकंड इन्स्टिट्यूट सपोर्टिंग बिझनेस, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट. यामधील कोविड-19मुळं एज्युकेशन इयर 2020-21साठी म्हणजेच 25% सिलेबस रिड्यूस्ड करण्यात आला आहे, कमी करण्यात आलेला आहे या कोविड-19मुळं म्हणजेच कोरोना व्हायरसमुळं. तर 11वीच्या आपल्या या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट यामधील चॅप्टर नंबर 3
3 स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड बिझनेस अँड चॅप्टर नंबर 6 इन्स्टिट्यूट सपोर्टिंग बिझनेस. हे दोन्ही चॅप्टर्स या कोविड-19मुळं रिड्यूस्ड करण्यात आलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ 2 चॅप्टर गेलेले आहेत म्हणजे 1, 2, 4, 5, 7, 8 हे एकूण 6 चॅप्टर्स आपल्याला आहेत या 11th कॉमर्समधील OCM या सब्जेक्टसाठीचा. तर 1 बाय 1 आपण चॅप्टर्स नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.